नागपुर शहर में शिक्षा क्षेत्र से जुड़ा एक चौंकाने वाला मामला सामने आया है। महाराष्ट्र के स्कूली छात्रों के लिए हर वर्ष बाल भारती द्वारा अधिकृत पाठ्यक्रम की पुस्तकें प्रकाशित की जाती है, जिसके लिए ठाणे स्थित सोहेल एंटरप्राइजेस को आधिकारिक ठेका दिया गया है। इसके बावजूद इस ठेके को दरकिनार कर नागपुर के हिंगना एमआईडीसी क्षेत्र में स्थित प्रतिभा प्रिंटर्स में अवैध रूप से बाल भारती की किताबों की छपाई की जा रही थी, जहां 10वीं कक्षा की गणित सहित अन्य विषयों की डुप्लीकेट पुस्तकें छापी जा रही थी। मामले की गंभीरता सामने आते ही बाल भारती के वरिष्ठ अधिकारी तुरंत मौके पर पहुंचे। इस प्रकरण से शिक्षा व्यवस्था की विश्वसनीयता पर सवाल खड़े हो गए हैं और आगे की जांच व कार्रवाई जारी है। नमस्कार, मी दिलीप बाळासाहेब विटकर, भंडारे व्यवस्थापक, पाठ्यपुस्तक भंडारा वितरण केंद्र नागपूर। तर इथं आमच्या मुख्यालयाकडून काही डुप्लिकेट नागपूर परिसरात MIDC मध्ये डुप्लिकेट पुस्तकं छापली जातात हे अशी आम्हाला माहिती मिळाली। त्यावरून आम्ही इथं पाहणी केली असता तर इथं डुप्लिकेट पुस्तक छापली जात आहेत। इथं आपलं वॉटरमार्कचा कागद नाही आणि हा त्यांना आदेशही दिलेला नाही आपल्या संस्थेकडून। तर ही डुप्लिकेट पुस्तकं छापली जात आहेत। तर ह्यांच्यावर आम्ही FIR दाखल करत आहोत। तर त्याच्याबद्दल 20 ते 30 हजार पुस्तकं इथं आहेत आता मिळालेली आहेत। सध्या बरंचसं रॉ मटेरियल पण आहे। तर याबद्दल आम्ही छाननी आता सुरू आहे। ती छाननी झाल्यानंतर पुढील जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल। आपण पाहू शकता इथं युवक भारती इंग्रजीचे जे युवक मॅथमॅटिक्सचं जे पुस्तक आहे 10वीचं गणिताचं पुस्तक आहे भाग 1 आणि 2। त्याचबरोबर प्रॅक्टिकल बुक वही आहे इथं आम्हाला आढळून आलेली आहे। आता सध्या छाननी सुरू आहे। छाननी झाल्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली सांगता येईल किती असा मुद्देमाल दिसतो, प्रति दिसतात हे। त्यानंतर रॉ मटेरियल बरेच दिसते आहे इथं।